नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत आमचा छोटासा पण खूप सुंदर प्रवास, गिरनार श्री दत्तात्रय दर्शन. मुंबई म्हणजेच बांद्रा टर्मिनसवरून आम्ही सौराष्ट्र एक्सप्रेसने जुनागडकडे निघालो. ही ट्रेन दुपारी 1:40 ला सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता जुनागडला पोहोचते. ऑनलाईन ट्रेनचे तिकीट, त्याची रक्कम याची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. ट्रेनमध्ये बसताच आमचा गिरनारचा प्रवास सुरू झाला. हा आमच्या बाळाचा पहिलाच ट्रेक होता. तो खूप खुश होता. खिडकीतून बाहेरचं दृश्य बघत बघत खेळत उड्या मारत त्याचा वेळ आनंदात जात होता. ट्रेनमध्ये त्याला एक छान मैत्रीण मिळाली आणि दोघांनी खूप मस्ती आणि धमाल केली. जुनागड स्टेशनवरून आम्ही थेट रिक्षाने हॉटेलकडे गेलो. इथे राहण्यासाठी धर्मशाळा, आश्रम आणि चांगली हॉटेल्स सगळे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही इथे पोचल्यावर सुद्धा हॉटेल्स किंवा धर्मशाळा राहण्यासाठी बघू शकता. हॉटेलमध्ये चेक इन करून आम्ही फ्रेश झालो. नेहमीप्रमाणे आम्ही आमचा छोटा ट्रॅव्हल इंडक्शन घेऊन गेलो होतो. त्यावरच आम्ही बाळाचे जेवण व आमचा नाश्ता बनवला. बाळासाठी खाण्याच्या गोष्टीही आम्ही बरोबर घेतल्या होत्या. सकाळी लवकर निघायचं ठरवलं होतं, पण सगळं आवरता निघायला 9 वाजले. हॉटेल बाहेरून रिक्षा करून आम्ही सरळ गिरनार रोपवेला पोहोचलो. येथे परतीचे तिकीट प्रति व्यक्ती 700 रुपये आहे. इथे बॅग चेकिंग होतं आणि वर प्लास्टिकची कोणतीही वस्तू नेण्यास परवानगी नाही. आम्ही फक्त बाळासाठी खाऊ आणि पाणी घेतलं. सकाळी साधारण 9:50 आम्ही रोपवेने प्रवास सुरू केला आणि फक्त 5 ते 7 मिनिटांत आम्ही अंबा माता मंदिरच्या पायरीपर्यंत पोहोचलो. रोपवेमधून दिसणारा गड आणि गिरनार परिसर खूप सुंदर दिसत होता. सगळीकडे हिरवाई आणि गार हवा. विशेष म्हणजे पाऊस नव्हता. आम्ही छत्री नेली होती, पण उन्हानेच साथ दिली. छत्रीचा वापर फक्त उन्हापासून बचावासाठी झाला. श्री गुरुदेव दत्त असा जप करत आम्ही चढाई सुरू केली. रस्त्यात अनेक भाविक भेटले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले. अखेर आम्ही गुरुशिखर येथे पोहोचलो. दर्शन घेतल्यावर मन आणि चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता आली. सगळा थकवा नाहीसा झाला. खरंच इथे येण्यासाठी दत्तात्रयाचं बोलावणं लागतं. फोटो काढण्यास तेथे सक्त मनाई होती. दर्शनानंतर आम्ही घेतलेली काठी परत केली. लिंबू सरबत घेतलं आणि रोपवेने खाली आलो. पर्वत चढण्यापासून ते उतरण्यापर्यंत साधारण आम्हाला 3 तास लागले. तर हा होता आमचा गिरणा श्री दत्तात्रय दर्शनचा छोटासा अनुभव. तुम्हाला आमचा हा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला
कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.